ज्या एका घोषणेने ब्रिटिश साम्राज्याचा पाया हादरवून टाकला, ज्या दोन शब्दांनी लाखो भारतीयांच्या अंगावर देशप्रेमाचे रोमांच उभे केले आणि ज्या एका गीताने हसत हसत फासावर जाण्याची ताकद क्रांतिकारांना दिली होती, ते गीत म्हणजे वंदे मातरम. पण आज स्वातंत्र्याच्या तब्बल 8 दशकांनंतर हेच अमर गीत पुन्हा एकदा देशव्यापी राजकीय वादळाच्या केंद्रस्थानी आलं आहे. प्रश्न असा उपस्थित केला जातोय की संपूर्ण वंदे मातरम म्हणायला काँग्रेसचा नेमका विरोध का आहे, आणि दुसरीकडे मोदी सरकार संपूर्ण 6 कडवी सक्तीची का करत आहे. हा केवळ मतांच्या राजकारणाचा खेळ आहे की यामागे सुद्धा काही हिंदू मुस्लिम संघर्ष दडला आहे. जाणून घेऊयात या वादाचा राजकीय आणि ऐतिहासिक पैलू आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहत आहात सरळ सोपं. तर सध्याचा नेमका वाद काय आहे? नुकताच केंद्र सरकारने सर्व अधिकृत सरकारी कार्यक्रमांमध्ये वंदे मातरमची संपूर्ण 6 कडवी गाणे बंधनकारक केलेत. इतकंच नाही तर राष्ट्रीय सन्मानाच्या अवमान प्रतिबंधक कायद्यामागे सुधारणा करून या गीताच्या गायनात जाणीवपूर्वक अडथळा आणणे हा दखलपात्र गुन्हा ठरवत 3 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद पुढे आणली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली. काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर केली. काँग्रेस आपल्या सर्व कार्यक्रमात वंदे मातरमची केवळ पहिली 2च कडवी म्हणेल आणि 1937च्या ऐतिहासिक भूमिकेवर ठाम राहील. यानंतर भाजपने काँग्रेसवर तीव्र हल्ला चढवला. या भूमिकेला तुष्टीकरणाचे राजकारण आणि ऐतिहासिक गीताचे तुकडे करणे असे म्हटले गेले. तर काँग्रेसने यावर प्रत्युत्तर देत म्हटलंय की हा राष्ट्रभक्तीचा विषय त्यांच्यासाठी भावनिक आहे, मात्र भाजपसाठी निव्वळ राजकीय स्टंट आहे. पण काँग्रेस ही पहिली 2च कडवी का निवडतं? उर्वरित 4 कडव्यांमध्ये नेमकं असं काय आहे, हे समजून घेण्यासाठी पाहुयात ऐतिहासिक पैलू. 1875 मध्ये बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी वंदे मातरम हे गीत बंगाली भाषेत रचले. 1896च्या काँग्रेस अधिवेशनात खुद्द रवींद्रनाथ टागोरांनी हे गीत आपल्या सुरेल आवाजात गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले. 1905च्या वंगभंग आंदोलनादरम्यान वंदे मातरम हा केवळ एक नारा राहिला नाही, तर तो पारतंत्र्याच्या अंधारात चाचपडणाऱ्या करोडो भारतीयांचा महामंत्र बनला. लाठीमार असो, तुरुंगवास असो की ब्रिटिशांच्या गोळ्या, प्रत्येक भारतीयाच्या ओठावर फक्त एकच शब्द होता आणि तो म्हणजे वंदे मातरम. पण स्वातंत्र्य लढा जसजसा पुढे सरकला तसतसा या गीतातील शब्दांवरून एक वैचारिक वादही उभा राहू लागला. या वादाचे मूळ आहे गीताच्या रचनेमध्ये. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्यश्यामलाम मातरम या 2 कडव्यांमध्ये कोणत्याही एका विशिष्ट धर्माचा, देवाचा किंवा आराधनेचा उल्लेख नाहीये. यात केवळ मातीचे, निसर्गाचे आणि समुद्रभूमीचे कौतुक आहे. त्यामुळे देशातील सर्व जाती, धर्म आणि पंथांचे लोक अत्यंत आदराने ही 2 कडवी गाऊ शकतात. वाद सुरू होतो इथून पुढे 5व्या आणि उर्वरित कडव्यांमध्ये. मातृभूमीला दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती देवीचे रूप मानून तिची उपासना करण्यात आली आहे. येथेच वैचारिक पेच निर्माण झाला. इस्लामच्या मूलभूत तत्वानुसार केवळ एकाच ईश्वराची म्हणजे अल्लाहची प्रार्थना केली जाते. त्यामुळे अनेक मुस्लिम विचारवंतांनी व नेत्यांनी मातृभूमीला देवी मानून तिची पूजा करण्याच्या या भाषेवर आक्षेप घेतलाय. 1937 मध्ये देशात जातीय सलोखा टिकवून सर्व धर्मांच्या लोकांना स्वातंत्र्य लढ्यात एकत्र बांधून ठेवणे हे काँग्रेस समोरील सर्वात मोठे आव्हान होते. ऑक्टोबर 1937 मध्ये काँग्रेस कार्यकारिणीने महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या उपस्थितीत एक ठराव मंजूर केला. त्यानुसार राष्ट्रीय व्यासपीठावर सर्वांना सहजतेने गाता यावे म्हणून वंदे मातरमची पहिली 2च कडवी गाण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढे 24 जानेवारी 1950 रोजी घटना परिषदेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी स्पष्ट केले की जनगण मन हे राष्ट्रगीत असेल आणि स्वातंत्र्य लढ्यात ऐतिहासिक भूमिका बजावणाऱ्या वंदे मातरमला राष्ट्रीय गीत म्हणून सन्मान दिला जाईल. पण आज भाजपचे म्हणणे आहे की वंदे मातरम हे अखंड भारताच्या राष्ट्रचेतनेचे प्रतीक आहे. बंकिमचंद्रांनी लिहिलेले हे मूळ गीत संपूर्ण गायले गेले पाहिजे. त्यातील कडवी वगळणे म्हणजे इतिहासाशी आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या भावनांशी प्रतारणा करणे आहे. राष्ट्रभक्ती ही कोणत्याही अटींशिवाय संपूर्ण असावी. तर काँग्रेसचे म्हणणे आहे की भारत हा विविधतेने नटलेला बहुसांस्कृतिक देश आहे.
महात्मा गांधी, सरदार पटेल आणि रवींद्रनाथ टागोरांनी घेतलेला 1937चा निर्णय हा देशातील सर्व घटकांना एकत्र ठेवण्यासाठी घेतलेला एक समंजस निर्णय होता. सक्तीने संपूर्ण गीत लादणे म्हणजे राजकीय ध्रुवीकरण करणे आहे. तर तुम्हाला काय वाटतं? काँग्रेसने 1937च्या निर्णयावर ठाम राहणे योग्य आहे की भाजप सांगते त्याप्रमाणे सर्व 6 कडवी प्रत्येकाने गायला हवीत? तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी सरळ सोप्पाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत.